आता पुण्यामध्ये असं चालू आहे की डीजे मुक्त गणेश उत्सव झाला पाहिजे. तर तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की डीजे असले पाहिजे की फक्त ढोल ताशा पथकच असले पाहिजे? साहजिक आहे, मी तर बोलणार की पथकच राहिले पाहिजे. पण एक थोडासा विचार केला तर जी साऊंड लाईन असेल, डीजेवाले असतील, आज त्यांचं पण पोट आहे त्याच्यावर. जर एखाद्याने 20-30 लाखाचा साऊंड घेतला असेल की गणपतीला मी 4 शो करेल, 4 हे करेल, आणि समजा सरकारने तीच बंदी आणली, तर त्यांनी कुठं जायचं? थोडेसे त्यांना लिमिटेशन्स द्या, पण थोडासा विचार त्यांचा पण करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे गणेश उत्सव सुरू होण्या अगोदर ऐन तोंडावरती असे निर्बंध घालणं तुमच्या पद्धतीने असं वाटतं की नाही. योग्य नाही? आता खूप आधी पथकांच्या बाबतीत पण सरकारने तसाच विचार केला होता की रात्री 12 नंतर पथक म्हणजे वाजणार नाही. तेव्हा आपली लोक लढली. हा पायबंद फक्त आपल्या उत्सवांवरती पहा. बरोबर. आज जे रिलिजनल प्रोग्राम आहेत त्यांना परवानगी द्या ना. जे पाश्चात्य एखादे कॉन्सर्ट ठेवायचे, तो पारवीन तो बी करल. मग तुम्ही कॉन्सर्टला कसे काय परमिशन देताय? आणि कॉन्सर्टसाठी तर तुम्ही इम्पोर्टेड आणि इंटरनॅशनल ब्रँड मागवता. म्हणजे जेव्हा सरकार नसेल तेव्हापासून गणपती बाप्पा आहे आमचा.